Hi, namaskar everybody. How are you? How do you do? I am fine everybody. तर आज सलाईन लावायची मला पण मला लावू वाटत नाही. कालच एवढं पैसा घालून आली आहे आणि आता त्या सलाईनला अजून तेवढं घालवायचं नको वाटायला लागलंय. तर या चहा प्यायला आंघोळ हे आज लय लवकर केली मी. आज किती वाजता उठली माहिती आहे का? रोज मी 8 वाजता उठते, आज 6 वाजता उठली आहे. विचार कारभारीला 6 वाजता उठले. आज कारभारीच्या अगोदर उठले, म्हणजे तसं उठले मी 5 वाजता जागी झाली. पण अंधारचं काय करू मी, आपल्या गावाकडं सुद्धा का नाही घरातनं बाहेर निघत नाही अंधारचं. मग घरातच बसले मोबाईल बघत. आणि 6 वाजता पाणीही ठेवलं, गॅसवरच पाणी ठेवलं. रोज गार पाण्यानंच आंघोळ करत असते मी, पण आता गरम पाण्यानं आज आंघोळ केली. 1 ग्लास पाणी पिली आणि परत लक्षात आलं की त्या बाटलीतलं पाणी तेवढं राहिलंय बघा, ते प्यायचं आहे. द्यावं तेवढी बाटली. त्यात ती ओरिओ नाही का, तसलं का ओरिओ का काय म्हणतात त्याला, ते डॉक्टरनं दिलेलं पाणी. ही पाणी प्यायला सांगितलं 1 लिटर पाण्यामध्ये पेरीचं पाणी. आता एवढं राहिलंय ते ध्यानातनंच गेलं माझ्या. आणि जेवणाच्या अगोदरची एक गोळी आहे ती बघू पुन्हा. तर मी भांडी घासून येऊस तर कारभारीनं चहा बनवला, त्यांना दूध पिलं वाटेभर आणि मला चहा ठेवला. ते मला म्हणत होतं दूध पी, लग मला. काल 2 अंडी खाल्ली, 2 अंडी कचऱ्यात. आज माझं नाव त्या मावशीला सांगायला लागलं ते 8 रुपयाला 1 अंडा आहे, कुशाला फेकून दिलाय. ती मावशी म्हणल्या बाय खायची की गा अंडी, तब्येत बरी नाही, काल लय सुकून गेली होतीच, लय चेहरा तुझा पडला होता, खायच्या अंडी. मी म्हटलं एक तर मला अंडी खाऊ वाटत नाही आणि त्यात मध्ये आजार आहे, चांगल्यापणे ती कसं तर होत आहे मला. म्हणलं आणि दुखण्यात कसं खाऊ, म्हणलं मग खाऊ पण वाटत नाही. म्हणलं ह्या वेळेस माझं डोकं नाही दुखलं, माझं काय दुखलं नाही, पण मला चक्कर येते ना, असं अस्वस्थ झालं, म्हणजे अशक्त पूर्ण. मग डॉक्टरनं पण असं केलं, असं बघितलं, नका बघितले पण असं बघितलं आणि मला म्हणलं झोपा जरा. मग झोपले, तिथं झोपले म्हणजे डोळं झाकून नाही आपलं, ते तपासायला झोपले. तिथं तपासलं, परत तिथं बीपीचं लावलं आणि मग सांगितलं बीपी कमी झाला आहे, सलाईन लावायची आणि लावावं लागते. मग परवा दिवशीच आमचा विषय झाला होता ते कामावरच. ते एक मनीषा ताई आहे का ना, तिचा माझा आमचा. एक बाई म्हणली मला लय कालवा करू नका, लय त्रास देऊ नका, माझा बीपी वाढतो. लाव, मला पण त्रास होतोय म्हणलं, मला पण म्हणलं मला बीपी माझा, म्हणलं माझा पण बीपी वाढतो. आणि मी आपलं मजाला म्हणा गेले आणि माझं खरंच बीपी कमी झाला. किती झाला आता मला काय तसलं माहीत नाही बरं का. डॉक्टरनं ते चेक करून सांगितलं, तसं कागदावर चिठ्ठीवर लिहिलं असं सोडा, मला काय तेवढं कळत नाही. आता वजन करायचं, कारण निलेश दादाच्या इकडून येत होते ना मी तेव्हा, माझं 45 किलो वजन झालं होतं. काल जे वजन करायचं होतं ते राहूनच गेलं, नाही तर मी कुठं पण गेले तर वजन करते. माझं 40च्या आसपास, पहिलं तर एकदम स्टार्टिंगला तर 48, 49, ते 48 म्हणते 38, 39, 40 इथपर्यंतच असायचं. परत 41, 42 झालं. परत नेलं दादाच्या इथं गेल्यावर 45 झालं. आज काय चेक केलं नाही, पण ते दुखण्यात चेक करून त्याचा उपयोग पण काय होत नाही. हे 50% झाला असता तर राहिले असते का, मी मेले असते. माझ्या जीवाला किती टेन्शन आहे. टेन्शननं माणसाचा जीव बीपी कमी तर होतो, नाही तर वाढतो. तर आता माझं बघा ऑगस्ट महिन्यामध्ये 27,000चा पॉलिसीचा हप्ता आलाय. 18 तारखेला रूम भाडं आलंय. परत चहा आहे माझा इथं लागलं सकाळ शिरायला.
आणि तोंडाला तर कवा हात लावून शिकत नाही, खोकत नाही. आता आम्हाला शेंबूड राहिलं. शेंबूड नसला तरी पण शिकायचं असतं. आणि पुन्हा अजून तुम्हाला सांगते ह्याचा गाडीचा हप्ता तर का ऑगस्ट महिन्यात नाही यायचा आहे का नाही? मग ऑगस्टलाच आहे का? पुढच्या महिन्यात. मग पुढचा महिना ऑगस्टच आहे. बरं, पुढच्या महिन्यात गाडीचा हप्ता आलाय 20,000, माझा पॉलिसीचा 27,000. आणि तुम्हाला सांगते अजून लय जणाचं कर्ज पण करून बसली या. तर मला काय वाटत नाही बरं काय पैशाचं, पण का आजारी पडले तेच काय कळलं. आणि त्यात मध्ये त्या गाडीवाल्या माणसाला टेन्शन दिलं व्हायलाच. 4 दिवसात गाडी देतो म्हणला. कर्ज असलेलं मला काय वाटलं नाही बरं का. कशामुळे? कारण ते मला माहिती होतं, कारण मी आपल्या मागं हात धुवून लागणाऱ्या माणसांकडून मी काय घेत पण नाही की दीज तू ह्याचा वायदा केला त्याचा वायदा. कारण ते स्वतःहून मला म्हणतात तुला केव्हा द्यायचं. आणि विश्वास महत्वाचा ना. व्यवहार क्लिअर असतात बाहेरचे माझे, बाहेरचे क्लिअर नाही. मला स्वतःला किती पण त्रास होऊ द्या, पण बाहेरचे व्यवहार माझं क्लिअरच असतात. आणि त्यातमध्ये आजारी असल्यामुळं ह्या गाडीमुळं कामाच्या पण सुट्ट्या झाल्या. आणि कामाचं पण कारभारीला काम नाही. मग एवढं सगळं लोड 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 आणि त्यातमध्ये झोप पण नाही. आणि एवढं म्हणजे एवढं सगळं मी कर्ज करून बसली. आता दागिन्याचं पण काय वाटत नाही मला, कारण ती गेलं तर मी दुसरं भविष्यात करू शकते आहे का नाही. त्याचं पण आणि त्याचं पण 3 तारखेला त्याचं पण व्याज ही ती आलं. आणि मग डोक्याची मंडई होईल का नाही. तरी पण मला तर काय त्याचं पण काय नाही वाटलं. आपण आपल्या गाडीला काम बघितलं का नाही तर त्या कामावरनं फोन येतात. म्हणजे सुरुवातीला लय फोन आला. आम्ही सांगितलं होतं ना 4 दिवस गाडीचं काम आहे, 5व्या दिवशी गाडी कामावर आणतो. आणि मग असं लेट होत गेलं. मग आज किती दिवस झालं, जवळजवळ 10-12 दिवस झालं. मग परत आपल्या गाडीचं पण काम समजा ते हे झालं, मग दुसरी कामं बघायचे म्हणलं तर किती अडचण होते. ह्या कामावर परत विचारायला गेलं तर म्हणतात तुम्ही हुबाल्या अवलादीचा आहे, तुम्ही बोलताय एक आणि करताय. म्हणजे दुसऱ्या माणसामुळे आपल्या डोक्याची किती मंडई होती का नाही सांगा बरं. मग त्याचंही वाटायला लागलं. आता रात्री फोटो काल दिवसभर फोटो माहितला, त्या माणसाला वाटलं असं 2 दिवस येऊन बसले तर आज पण येऊन बसन इथंच. म्हणून मी म्हणलं जाऊ दे आता, मंगळवार आहे. मंगळवारचं तर काय लाईट नसती हे ते. मग फोटो पाठवा नाही तर आम्ही येईल म्हणलं. तर मग त्याला फोटो पाठवला. मग संध्याकाळी मग जरा जीव आला. तर आज तरी पण मी लवकरच जाणार आहे. आणि समजा ती माणूस मला काय म्हणला ना तुम्ही व्हिडिओमध्ये असं बोलला तसं बोलला, मग त्याला मी म्हणणार आहे एक पहिली गोष्ट तर तुम्ही आम्हाला वायदा केला, आणि वायदा केला ते केला तुम्ही. आता परवा दिवशी आपलं गाडी घेतली आहे का नाही, परवा दिवशी गाडी घेतली कामाला आणि काल क्लिअर झाली. तरी लाईट नव्हती काल, तरी पण गाडी क्लिअर झाली. मग तुम्ही सांगा परवा दिवशी घेतलेली गाडी काल क्लिअर झाली म्हणल्यावर 1 दिवसाचं काम होतं ना. समजा काल जर लाईट असली असती तर 1 दिवसात पण काम झालं असतं. मग एवढे दिवस कशासाठी लावलं? मग राग येणार का नाही? आता त्यांचं कसं आहे माहिती आहे, 30,000 रुपये आम्ही ॲडव्हान्स दिलेला आहे एकदम. मग बदले त्यांच्या अडचणी होत्या. मग त्यांना असा वायदा द्यायचा नव्हता ना की बाबा त्यांना सांगायचं काम असतं आमच्या इथं रोडचं काम चालू आहे किंवा आमच्या इथं लाईटीचा प्रॉब्लेम आहे, आम्ही गाडी तिथं लावलीच नसते. आणि दुसरी गोष्ट तर असं झालं की 1 दिवसाच्या कामाला जर हे 10 दिवस लावत असेल तर वाईट वाटतं का नाही. आणि आता आम्ही असं केल्यावर म्हणल्यावर की नाही का आम्ही तुम्हाला 30,000 रुपये दिल्यात आणि आता 15,000 परत देतो, आज उद्या देतो, आज देतो उद्या देतो, मग त्याला किती वाईट वाटेल का नाही वाईट. तसं सगळ्यांचं असतं. वायदा करायचा 1-2 दिवस लेट आहे ठीक आहे, पण एवढा दिवस लेट म्हणल्यावर मग जसं आम्ही पैशाला लांबवलं तर किती वाईट वाटेल त्या माणसाला, वाटेल का नाही. व्यवहार कोणच्या पण क्लिअर ठेवा आणि बोललेल्या शब्दाला पण पाळावं माणसानं. असं नाही की त्या माणसानं जरा आम्हाला व्यवहारानं आम्ही काय म्हणलं, आम्हाला सांगितलं 50,000, आम्ही म्हणलं थोडं कमी करा, आमचं 45 वर ठरलं फिक्स. त्यानं त्या फोन केल्या त्या म्हणला पैसे पाठवून ठेवा, म्हणलं पाठवा आता आणि गाडी घेऊन या. मी म्हणलं नाही गाडी आणल्यावरच पैसे देते. गाडी तिथं लावल्या मी त्यांना ॲडव्हान्स 30,000 रुपये दिलं. मग गाडीला एवढे दिवस कामाला का. आणि आता आमच्या पुढं अजून कुणाकडून तरी जास्त पैशाचं रकमेचं काम केलं का असेल का नाही.
नवऱ्याला माझ्या वाटतं की नको त्यांचा व्हिडिओ बनवू, पण का नको बनवू? मला त्रास झाला तर मग मी बनवणार ना. ते काय आपल्या घरातला व्यवहार आपल्याला तसं केलं पण दुसऱ्याला करू नये ना अजून, म्हणून राधा से पंगा महंगा पडेगा. महंगा. जेवढे मी का ना गोड असते ना, जितकी मी गोड असते तेवढी का ना गोड पण असते. माझे व्यवहार पण क्लिअर असतात आणि मी दुसऱ्यांसंग व्यवहारासंग राहते. एखाद्यानं मला तोंडानं गोड बोललं तर अंगावरलं कापड काढून देते, आणि एखादा जर माझ्या वाईटावर जर चढलं ना तर आयुष्यभर त्याचं थोबाड बी बघत नाही मी. आणि ही गाडीवाल्यासाठी नव्हतं, गाडीवाला परत मनावर घेईल. गाडीवाल्याला फक्त माझ्या मनातल्या गोष्टी समोर नाही ती बोलत नव्हत्या ना, तर मी पण नाही समोर बोलले. तसं तर काय आज गाडी आणायची, त्यामुळं गाडीच्या अगोदरच हे व्हिडिओ टाकणार. तर आता पण म्हणलं गाडीचं ते दुकानाचं नाव तुम्हाला सांगेन म्हणलं, पण नाही सांगत आता, कारण आपल्या गाडीचं काम झालेलं आहे. परवा दिवशी व्हिडिओमध्ये मी म्हणलं ना चुकून पण इकडं गाडी कोणाच्या आणू नका, त्याच्यामुळं ते हिल्डिंग म्हणलं तुमची बायको असं व्हिडिओ टाकते, अहो सांगा तुमच्या बायकोला. लोकाला वाईट बोलल्यावर पण माणूस आजारी पडतोय म्हणतात, काय माहिती मग तसं काय असलं तर. पण मी वाईट बोललीच नाही ना, माझ्याबरोबर वाईट घडलं म्हणून मी माझं पण मोकळं केलं, बाकी काय. चहा सुद्धा पिऊ वाटत नाही. तिथं सवय लागली मला चहा प्यायची, ती तसला पेऱ्या टाका, लवंगा टाका, अजून काय काय टाकतात, अद्रक टाकतात. तिथं कामगाराला मिऱ्या, अद्रक, लवंग तसला टाकलेला चहा बनवतात दुधाचा. धडती गोड बी लागत नाही. आणि हा तसलं काळं मीठ बी टाकतात, मग ते चहा वेगळाच लागायचा. तर चला आता चहा पिले, जाते कपडे धुवायला. आणि कपडे धुवून आल्यावर एक एक गोळी खाते, काय का नाही. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. आणि त्या गाडी बांधणाऱ्याला म्हणावं भिवू नको बाबा, नाही टाकत तुझ्या गाडीचं दुकानाचं नाव बिव काय. फक्त का नाही कोणाला असं का नाही बोललेल्या शब्दाला बांधायचा माणूस अशा अपेक्षा करून ठेवत असतं. पुढची माणसांची काहीतरी कामं असतात, अडलेलं असतं का नाही. आता माझा BP पूर्ण कमी झाला. आता मी कुणाला सांगायचं, त्याच्यावर खर्च माझा झाला. मी टेन्शन देणारच आहे का काय. इथं कारभारीनं पण एवढं टेन्शन दिलं मला, आहे का कारभारी पण नो टेन्शन. तसं असतं. परत अजून पोरांना भेटायला जायचंय, आजारी पडली, मला सलाईन सुद्धा लावू वाटत नाही. कशामुळं? ह्या टेन्शनमुळं. कारण वाटतं या की आता इकडं द्यायचं पैसे म्हणल्यावर, परत रूम भाडं ही ते द्यायचं म्हणलं, दवाखान्यात 1000-1500 रुपये घालवून काय उपयोग आहे आपलं. चला मेडिकलच्या गोळ्या खा, तेवढ्यात भागवा. आणि हो का आता हे घालते पुन्हा कारभार. म्हणलं तुमचं तुम्ही पोहे करून खावा, मला पोहे करू वाटायला. हांडा भरून आणला पाण्याचा एक. आता निघाले कपडे धुवायला. कपडे ठेवतात ते बाहेर काढून.